आणि आता तुम्ही दोघं मिळून शिकवणार आहात का मला कंपनी कशी चालवायची ते? तसं नाहीये रे मूर्खांनो. आणि तुम्ही दोघांनी हा घाणेरडा प्रकार करताना एकदाही तुम्हाला अशी जाणीव नाही झाली की तुम्ही दोघं मिळून माझ्या भावनांशी खेळताय? ते डोळे, ती मुलगी माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे माहिती नाही का तुम्हाला? बघ दादा, तू प्लीज शांत हो. गेट लॉस्ट. मला पारू सोबत एकांतात बोलायचंय. निघ. बोल. आदित्य सर, मी तुम्हाला सांगू शकत नव्हते की ते डोळे. काय डोळे? तुला माहितीये ना ते डोळे ज्या मुलीचे आहेत, मी तिच्यावर किती प्रेम करतो ते. माझ्या भावना जोडलेल्या आहेत तिच्याशी. मी बोलतोय यार तिच्याशी. माझ्या मनातल्या गोष्टी शेअर करतो मी तिच्यासोबत. किती दिवस झाले मी वाट बघतोय कधी एकदा ती मुलगी माझ्या समोर येते आणि मी प्रत्यक्ष तिचे डोळे बघतोय. ती मुलगी जेव्हा त्या स्टेजवर दिसली ना मला, तेव्हा असं वाटलं पळत जाऊन तिला मिठी मारावी. माझ्या आयुष्याचा भाग आहे यार ती. आणि तू ती मुलगी असल्याचं नाटक करतेस? पण मला नाही माहिती तू हे कसं केलंस, आणि मला शश्व इंटरेस्ट नाही जाणून घेण्यात. पण हे सगळं करताना तुला एकदाही असं मनात विचार नाही आला की हे सगळं मला कळल्यावर माझी काय हालत होईल? तुला फक्त कंपनी दिसली असेल ना? अरे मैत्रीण म्हणतोस ना तुम्हाला, मग मित्राचं मन कशाने दुखावलं जाईल हे कळलं नाही तुला? आणि तुला काय वाटलं का ती डोळेवाली मुलगी तू होऊ शकतेस? अरे पारू, तू माझी मैत्रीण आहेस आणि ती माझं प्रेम आहे. तुला दोघांमध्ये फरक आहे पारू. तू खेळलीस तू माझ्या प्रेमाची. चेष्टा केली माझ्या प्रेमाची. आणि हे सगळं करून तुला असं खूप वाटत असेल मी खूप मोठा तीर मारला, कंपनी वाचवली, देवी आई खुश झाल्या, कौतुक केलं, वा वा किती सगळं छान झालं. पण माझं काय? माझ्या मनाचं काय? माझ्या तत्वांचं काय? माझ्या संस्कारांचं काय? कशाची पर्वा केली नाहीस तू?